नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो, तुम्ही जर ग्रामीण भागातून असाल, तुम्ही जर शहरी भागातून असाल आणि आता जी प्रोसेस आहे, पूर्वी आपण जेव्हा शिक्षण घेत होतो तेव्हा 11वीला आपण ऍडमिशन हवं त्या कॉलेजला जाऊन घेत होतो, पण मात्र आता तुम्हाला महाराष्ट्रातल्या कोणत्याही कॉलेजला 11वीला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला कॅप राऊंड थ्रू जावं लागतं. सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस आपण त्याला म्हणतो. तर राऊंड थ्रूच तुम्हाला योग्य ते कॉलेज निवडता येतं आणि तुमच्या 10वीच्या मार्कांवरती तुम्हाला हवं ते कॉलेज मिळतं. आता हे राऊंड नेमके कसे असतात थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून इनिशियल लेवलला आपण समजून घेऊया. यामध्ये अजून भरपूर सारे मुद्दे आहेत, ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. इथून पुढे शालेय जीवनामधले 11वी 12वी संदर्भात डिटेल सगळी माहिती तुम्हाला या चॅनलवरतीच मिळणार. JEE असू द्या, नीट असू द्या, सीट असू द्या, क्लॅटची एक्झाम असू द्या, CA ची एक्झाम असू द्या, सगळ्या एक्झामची माहिती तुम्हाला इथेच मिळणार आहे. सो त्यासाठी काय करा, हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना सगळ्यांना सुद्धा शेअर करून सबस्क्राईब करायला लावा. जाऊया आपण मुख्य मुद्द्याकडे. विद्यार्थ्यांची नोंदणी कुठे करायची असते, किती कॉलेज निवडता येतात, कोटा अंतर्गत प्रवेश कसा घ्यायचा ते पण मी तुम्हाला सांगतो. वन बाय वन बघूया आपण. आत्ताचं अपडेट तुम्ही जर बघितलं, आत्ताचं ह्या वर्षीचं 26-27 ऍडमिशनची प्रोसेस जर बघितली, तुमच्या लक्षात येईल. वेबसाईटला तुम्ही जर गेलात, ह्या वेबसाईट त्यांनी सांगितलं हा डॅशबोर्ड आहे. नंबर ऑफ कॉलेज किती 11वीचे तर 9,669 आहे आतापर्यंत. ह्या आजच्या डेट पर्यंत नंबर ऑफ स्टुडंट रजिस्टर किती केले आतापर्यंत 14,15,900 विद्यार्थ्यांनी रजिस्टर केलेलं आहे. पण व्हॅकन्सी किती आहे, कॅप राऊंड थ्रो किती व्हॅकन्सी बघा, 18,26,179. म्हणजे व्हॅकन्सी जास्त आहे आणि संख्या कमी विद्यार्थ्यांची. लक्षात घ्या, कॉलेज खूप झालेत, खूप कॉलेज झालेले आहेत. आणि कोठामधले इंटेक सुद्धा किती आहे, 3,88,227 एवढे आहेत. मुलं कमी आहे, शाळा जास्त आहे आणि व्हॅकन्सी जास्त आहे. आणि टोटल जर बघितले इंटेक तर किती आहे, 22,14,406 आहे. आता हे तुम्ही बघा, 22 लाख आणि किती आहे 14 लाख, जवळपास 8 लाख विद्यार्थी बऱ्याचशा कॉलेजला मिळणारच नाहीये. ह्या कॉलेजला विद्यार्थीच नाही भेटणार आहे. लक्षात घ्या की म्हणजे बरेचसे विद्यार्थी 10वी नंतर डिप्लोमाला जातात, बरेचसे वेगळ्या कोर्सला जातात, बरेचसे कोर्सेस आलेले आहेत. त्यामुळे 11वीला ऍडमिशन बरेच जण घेत नाहीये. त्यामुळे ही तफावत तुम्हाला बघायला मिळते. मग आतापर्यंत कॅप राऊंड थ्रो कॅप ऍडमिटेड स्टुडंट किती झाले, 5,33,674 झाले. अजूनही कॅपचे 12,92,505 शिल्लक आहे. आणि कोटा इंटेकचे आतापर्यंत 1,01,0430 भरले गेले. अजूनही व्हॅकन्सी किती आहे, 2,86,797 आहे. टोटल जर बघितली, टोटल ऍडमिशन बघा 6,35,104 झालेली आहे. अजूनही 15,79,303 खाली शिल्लक आहे. तिसरा राऊंड चालू आहे. तिसरा आणि शेवटचा राऊंड, पुढे चौथा राऊंड होतो ओपन टू ऑल. 5वा राऊंड महिलांसाठी असतो, मुलींसाठी असतो म्हणजे. सो तिसऱ्या राऊंडवर आलो तरी पण एवढी ऍडमिशन अजून बाकी आहे. मग नक्की ही प्रोसेस कशी असते समजून घेऊया. बऱ्याच जण ही प्रोसेस माहिती नसल्यामुळे सुद्धा गडबड झाली आहे. तुम्ही बघा, ही वेबसाईट आहे तुमची, हे FYJCadmission.in यावरती गेला, तुम्हाला ही राऊंड 3 चालू आहे बघा. कॅप अँड कोटा स्टुडंट रजिस्ट्रेशन अँड फॉर्म फिलिंग तिसरा राऊंड चालू आहे. यामध्ये सगळी माहिती त्यांनी दिलेली, तुम्ही इथे बघू शकता. कॉलेज सर्च करू शकता, अलॉटमेंट लिस्ट बघू शकता, कट ऑफ लिस्ट बघू शकता, डाउनलोड करू शकता. डॅशबोर्ड हा तुम्हाला मी आता दाखवतो, हा डॅशबोर्ड आहे बघा. हा डॅशबोर्ड तुम्हाला मी आता दाखवला आहे. इथे सगळीच माहिती त्यांनी दिलेली. होमवर तुम्ही गेला तर नोटीस पण त्यांनी टाकली बघा. ऍडमिशन शेड्यूल त्यांनी टाकलेलं आहे, ब्राउचर आहे, मॅन्युअल आहे, व्हिडिओज आहे, रूल्स अँड रेग्युलेशन सर्क्युलेशन आहे. ऍडमिशन शेड्यूल बघा, हा तिसरा राऊंड चालू आहे सध्या. आता यापैकी मी तुम्हाला एक शेड्यूल दाखवतो बघा. यामध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे तो हा पहिला ऍडमिशन शेड्यूल राऊंड 0 आणि 1 नेमकं काय असतं बघा. सुरुवात कशी झाली ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय बघा. हा पहिला चार्ट मी घेतला तुमच्या समोर. यामध्ये बघा 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 26 आणि 27चं एक्झाम्पल तुमच्या समोर ठेवतो मी. बघा, ह्या शैक्षणिक वर्षामध्ये ऑनलाईन प्रोसेस चालते. दिनांक भाग 1 अर्ज असतो बघा. तुम्हाला अर्ज प्रक्रिया करावं लागते विद्यार्थ्यांना. त्यामध्ये भाग 1 आणि भाग 2 असतो. भाग 1 अर्ज तुम्हाला भरून द्यायचा. त्याची सुरुवात झाली बघा 10 एप्रिल 26 पासून. ऍक्च्युली तुमचा निकाल जो लागला तो कधी लागला, 10वीचा निकाल लागलाय. निकाल लागल्यानंतर पण परत ओपन झाली ही फाईल बघा. 10/4/26 पासून ते 8/5/26 पर्यंत एकूण 7,74,918 विद्यार्थ्यांनी भाग 1 भरला होता. साईड ओपन करून दिली होती. निकालानंतर पण ती ओपन होते. तुमचा निकाल जो लागलाय तो 8 मेला लागला बघा. 8 मेला निकाल लागला. त्याच्यानंतर परत ते 11 मे 2026 पासून इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा भाग 1 आणि भाग 2 भरून 11वी मध्ये प्रवेश प्रक्रिया नोंदणीची प्रोसेस चालू झाली. ह्या वेबसाईटला मी तुम्हाला आता दाखवली ती हीच वेबसाईट आहे. लक्षात आलंय. हा, आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी. आता ही प्रोसेस नेमकी कशी असते बघा. यामध्ये 3 फेऱ्या होतात, 3 राऊंड म्हणूया आपण. आता जो की तिसरा राऊंड आता सध्या चालू आहे बघा. 3 फेऱ्या होतात.
चौथी फेरी जी असते ती ओपन टू ऑल असते आणि पाचवी जी असते मुलींकरता विशेष पाचवी फेरी असते. म्हणजे टोटल जर बघितलं 3, 4 आणि 5 असे 5 राऊंड होत असतात. पहिला राऊंड जो असतो म्हणजे पहिले 3 राऊंड, नंतर एक राऊंड ओपन टू ऑल सगळ्यांना कॅटेगरी ओपन टू ऑल सगळे जाऊ शकतात आणि शेवटचा मुलींसाठी विशेष राऊंड असतो. आता यामध्ये विद्यार्थ्यांनी अर्ज सदर पोर्टलवर उपलब्ध माहिती सूचनेनुसार आपल्या प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येतं. त्यानंतर 26-27 मध्ये 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया म्हणजे कॅप म्हणतो सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस. त्यामध्ये शून्य फेरी पण असते. शून्य फेरी म्हणजे काय, टोटल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाते, कोणत्या कॉलेजला किती व्हॅकन्सी आहे, कॅटेगरीनुसार सुद्धा व्हॅकन्सी दिली जाते. नियमित कॅप फेरी 1 चे वेळापत्रक सोबत त्यांनी दिलेलं आहे. 11वी संदर्भात पूर्ण वेळोवेळी माहिती पण त्यांनी दिलेली आहे. शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, प्राचार्यांना आणि शिक्षकांना पण दिलेली आहे. अधिकृत पोर्टल त्यांनी दिलेला आहे, ईमेल आयडी पण दिलेला आहे, हेल्पलाईन नंबर पण दिला आहे. यांना तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता. ओके, शिक्षण संचालकांच्या सहीनुसार आहे बघा. 8 मेला हे ओपन झाला. आता ही प्रोसेस मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो काय असते बघा. शून्य फेरी पहिली काय असते, शून्य फेरी 11वीचं ऍडमिशन घ्यायचं आहे तुम्हाला. शून्य फेरी बघा ह्या वर्षी चालू झाली. डेट दरवर्षी असणार, बदलून असणार डेट पण तुम्हाला थोडक्यात सांगतो. ह्या डेटला काय झालं बघा, 8 मे आणि 10 मे 2026. विद्यार्थी नोंदणी व अर्जाचा भाग 1 ऑनलाईन सादर करणे. म्हणजे काय, यामध्ये तुमची इनिशियल माहिती भरायची, तुम्हाला तुमच्याबद्दलची माहिती. पहिला भाग याला आपण म्हणूया भाग 1. नंतर 11 मे ते 13 मे पर्यंत बघा शैक्षणिक पात्रतेची माहिती भरून अर्जाचा भाग 1 सादर करणे. परत एकदा तो होता. दुसरं, विद्यार्थी एकाच वेळी भाग 2 ज्याला कोटा म्हणतो आपण, कोटासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो. कोटा म्हणजे ज्या ठिकाणी कोट्याच्या जागाचं तुम्हाला फी जास्त द्यावी लागते, तुमचे मार्क जर कमी असेल तर. व्यवस्थापन इन हाऊस अल्पसंख्याक कोट्यांसाठी 0 राऊंड असतो हा. विद्यार्थी किमान 1 आणि कमाल 10 कनिष्ठ महाविद्यालयांची प्राधान्य देऊ शकतो. आता प्राधान्यक्रम देताना तुम्हाला एका वेळेस किती, कमीत कमी 1 देता येतो, जास्त जास्त 10 देता येतात. 10 पेक्षा जास्त तुम्हाला कॉलेज निवडता येत नाही, लक्षात घ्या. नंतर पुढे 14 मे पासून 15 मे पर्यंत काय होतं, तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणं हे फॉर्मॅलिटीज होती. म्हणजे ह्या डेट पर्यंत तुम्हाला विद्यार्थ्यांना भाग 1 भाग 2 भरून द्यायचा होता. ज्यांना भाग 1 भरायचा, ज्यांना भाग 2 भरायचा त्यांनी भरून द्यायचा आणि मग तुम्हाला इथे लिस्ट लागते, जनरल तात्पुरती निवड यादी लागते. 16 मे पासून ते 16 मे ह्या दिवसाला काय लागलं, तात्पुरती गुणवत्ता यादी हरकती दुरुस्ती मागण्या असल्यास विद्यार्थी लॉग इन मधून ग्रीव्हियन्स रिड्रेसल द्वारे सादर करत होते. संबंधित उपसंचालक शिक्षण यांच्या मार्फत हरकती दुरुस्ती मागण्याचे ऑनलाईन निवारण केलं जायचं. संबंधित उपसंचालक शिक्षण यांच्याकडून तक्रार निवारण अंतिम केलं जायचं त्याच तारखेला, 16 तारखेला. त्यानंतर 18 तारखेपासून बघा, 18 तारखेपासून ते 19 तारखेच्या दरम्यान सर्वसाधारण गुणवत्ता यादी अंतिम करणे एकदाच होणारी प्रक्रिया आहे. व्यवस्थापन असेल, इन हाऊस अल्पसंख्याक कोट्यासाठी पण 0 राऊंड वाटप होत होती, बरोबर. 19 मे पासून 19 मे ह्या दिवशी काय झालंय, अल्पसंख्याक कोटा इन हाऊस व्यवस्थापन कोटासाठी 0 राऊंड प्रवेशासाठी महाविद्यालयाच्या यादी विभागाकडून दिली जाईल. रिक्त जागा प्रत्यार्पित करणे आणि रिक्त जागा प्रदर्शित करणे. मग आता प्रत्येक कॉलेजनुसार रिक्त जागा किती आहे त्या प्रदर्शित करण्याची प्रोसेस इथे झाली आणि 20 मेला पहिल्या फेरीकरिता जागा प्रदर्शित करण्याची प्रोसेस कंप्लीट झाली. पहिली फेरीसाठी जागा प्रोसेस झाली. आता ही 0 फेरी होती ना, यामध्ये माहिती सगळी भरली गेली आणि मग त्यांनी माहिती विद्यार्थ्यांना दिली. आता तुम्ही पहिल्या फेरीला आहात, पहिल्या फेरीमध्ये तुमची माहिती आम्ही घेतली, जागा तुमची माहिती घेतली, जागा किती आहे ते पण आम्ही तुम्हाला शो केलं आणि आता पहिला राऊंड चालू होतो. मग हा पहिला राऊंड कसा असतो तर त्याची पण प्रोसेस बघा त्यांनी इथे दिलेली आहे. पहिला राऊंड बघा, शेवटचा पहिला राऊंड मुद्दा आहे. कॅप फेरी वेळापत्रक पहिलं त्यात त्यांनी सांगितलंय. पहिला मुद्दा त्यांनी काय सांगितलाय, नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी आणि भाग 1 मधील बदल. बरोबर, काही बदल करू शकता. नवीन काही मुलांची नोंदणी करायची बाकी असेल, नोंदणी करू शकतात. नंतर पुढे सांगितलं त्यांनी यामध्ये विद्यार्थी पसंतीक्रम अर्ज भाग 2 भरणे, पसंतीक्रमासाठी भाग 2 भरणे. विद्यार्थी किमान 1 आणि जास्तीत 10 महाविद्यालयांची पसंतीक्रम देऊ शकतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीक्रम गुण आणि अर्जामध्ये दिलेल्या लागू आरक्षणानुसार कनिष्ठ महाविद्यालयात दिले जातील. गुण महत्वाचे, तुमचा प्रवर्ग महत्वाचा आहे आणि तुम्ही दिलेली माहिती त्यानुसार तुम्हाला महाविद्यालय दिले जातील. म्हणजे तुम्हाला कोणतं महाविद्यालय पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, तुम्ही प्राधान्यक्रम देतात. 21 मे पासून 22 मे पर्यंत प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी भाग 1 मध्ये दुरुस्तीकरण. हे कोणासाठी आहे, कोटासाठी. कोटा हे कोणासाठी होतं, कॅप राऊंड हे कोटा आहे. विद्यार्थ्यांनी कोटा प्रवेशासाठी व्यवस्थापन कोटा, संस्था अंतर्गत कोटा, अल्पसंख्याक कोटा पसंतीक्रम देणं आणि लॉक करणं. नियमित फेरी 1 मध्ये कोट्या अंतर्गत प्रवेशासाठी कोटा पसंती अर्ज पूर्ण लॉक करणे आवश्यक आहे.
हे झालं पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय, अलॉटमेंट प्रोसेस असते. 23 मेला झाली बघा यावर्षी अलॉटमेंट प्रोसेस असते दोन्ही ठिकाणी. आणि मग तिसरा टप्पा जो असतो तो वाटप प्रक्रिया. अलॉटमेंट प्रोसेस कॅप फेरी 1. पोर्टलवर फेरीसाठी कनिष्ठ महाविद्यालय वाटप यादी प्रदर्शित करणे. विद्यार्थ्यांच्या लॉग इन मध्ये प्रवेशासाठी वाटप केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांचा तपशील प्रदर्शित करणे. कनिष्ठ महाविद्यालयांना वाटप केलेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रदर्शित करणे. प्रवेश फेरीसाठी कट ऑफ यादी प्रदर्शित करणे आणि विद्यार्थ्यांना SMS द्वारे संदेश पाठवणे. सेम इकडे पण कोठ्या अंतर्गत ही गुणवत्ता यादी लागून विद्यार्थ्यांना इथे कळवलं जायचं की तुमची निवड झाली आहे की नाही. आणि मग पुढे वाटप केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात सहमत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पुढे जायला सांगायचे. प्रोसीड, ऍडमिशन करून घ्या असं पुढच्या टप्प्यात त्यांना सांगायचं. त्यामध्ये कागदपत्र पडताळणी पण होऊन जायची. आणि मग त्यानंतर विद्यार्थी जॉईन झाले नाही झाले तर पुढची प्रोसेस परत काय व्हायची, रिक्त जागा प्रदर्शित करणे. किती जागा भरल्या आणि किती बाकी राहिल्या प्रत्येक कॉलेज इन्फॉर्मेशन द्यायचं आणि दुसऱ्या फेरीचं वेळापत्रक जाहीर करणं. अशा पद्धतीने मुलांना रजिस्ट्रेशन करणं, भाग 1 भाग 2 माहिती भरणं, कोट्या अंतर्गत कॅप अंतर्गत माहिती भरणं, नंतर अपेक्षित तुमच्या गुणानुसार प्रवर्गानुसार तुमच्या माहितीनुसार तुम्हाला अलॉटमेंट केलं जायचे कॉलेज. तुमचं ऍडमिशन घेण्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हायचं. ऍडमिशन झालं परत एकदा किती जागा रिक्त राहिल्या त्यानुसार दुसरा राऊंड चालू व्हायचा. अशा पद्धतीने हे 11वीचं प्रोसेस आहे. आता यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल, काही शंका असेल, काही अडचण असेल, काही नाही समजलं मला कमेंटमध्ये टाका. आता सध्या तिसरा राऊंड चालू आहे, शेवटचा राऊंड आहे. याच्यानंतर मात्र काय होणार आहे, हा राऊंड संपल्यानंतर ओपन टू ऑल राऊंड होणार आहे चौथा, आणि नंतर मुलींसाठी स्पेशल राऊंड होणार आहे. अशी ऍडमिशनची प्रोसेस आहे. याबद्दल अजून काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून सगळ्यांना शेअर पण करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.